सकाळी उठल्यानंतर लगेचच येणारी वेळ ही तुमच्या आयुष्यातील ती वेळ असते ज्यामधील तुम्ही फक्त 5 मिनिटे बाजूला काढून तुम्ही ती प्रॅक्टिस कराल जी मी तुम्हाला सांगत आहे. तर त्यामुळे तुम्ही केवळ तुमची विचारसरणी आणि तुमचे भविष्यच बदलणार नाही, तर या टेक्निकचा सतत सराव करून होऊ शकतं की एक दिवस तुम्ही या जगात मोठा बदल घडवून आणाल. या तंत्रात इतकी अद्भुत शक्ती आहे आणि त्याचा सराव करण्यासाठी सकाळची फक्त 5 मिनिटे लागतात. काही डॉक्टर्स आणि वैज्ञानिक शोधांमध्येही हे तंत्र खूप प्रभावी असल्याचे सांगण्यात आले आहे. शतकानुशतके पंचतंत्राच्या युगापासून घरातील स्त्रिया आपल्या मुलांच्या चांगल्या भविष्याचा पाया घालण्यासाठी दररोज या टेक्निकचा वापर करत असत. आणि कदाचित म्हणूनच आपला इतिहास महान विद्वान आणि महान योद्ध्यांनी भरलेला आहे. आणि या तंत्रात वापरलेली एकमेव गोष्ट म्हणजे शब्द. होय, फक्त शब्द. आपण जे काही विचार करतो, बोलतो किंवा ऐकतो या शब्दांमध्ये इतकी ताकद असते की या शब्दांचा सकारात्मक वापर केल्यास निरुपयोगी माणसाला यशस्वी, भ्याड माणसाला शूर, गरीब माणसाला श्रीमंत, नालायक माणसाला लायक आणि अनाडी माणसाला सुद्धा खेळाडू बनवू शकतात. कारण या शब्दांमध्ये खोल अर्थ असलेल्या अनंत शक्यता असतात. मग हे शब्द विचारात घेतलेले, बोललेले किंवा फक्त ऐकलेले असोत, या शब्दांमध्ये तुमच्यावर आणि तुमच्या सभोवताली त्यांची पूर्ण शक्ती वापरण्याची भरपूर क्षमता ठेवतात. किंबहुना आज विज्ञान देखील हे मानते की या जगात येण्यापूर्वी आईच्या पोटात वयाच्या 16व्या आठवड्यापासून मुलावर ज्या गोष्टीचा प्रभाव पडू लागतो, ते मूल जे शिकण्यास किंवा समजण्यास सुरुवात करते ते हे शब्दच आहेत. आणि त्याचे उदाहरण आपल्या पौराणिक कथांमध्ये देखील आढळते. महाभारतातील अभिमन्यूने आपल्या आईच्या गर्भातच चक्रव्यूह भेदण्याची कला शिकली होती आणि आपल्या घरातील वडीलधारी मंडळी या शब्दांची ताकद चांगल्या प्रकारे समजतात. आणि म्हणूनच गर्भवती स्त्रीला नेहमी चांगले ऐकण्याचा, वाचण्याचा आणि पाहण्याचा सल्ला दिला जातो. विचार करत असलेले, बोललेले किंवा ऐकलेले हे शब्द तुमच्या जीवनाची स्थिती आणि दिशा बदलू शकतात. आणि या जगात अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यामध्ये केवळ शब्दांच्या सामर्थ्याने जग बदलले आहे. अलेक्झांडरला महान बनवण्यात सर्वात मोठे योगदान हे त्याच्या आईने बोललेले शब्दच होते, जे त्या दररोज सिकंदरला बोलायच्या की तुझा जन्म हे जग जिंकण्यासाठी झाला आहे. थॉमस अल्वा एडिसन ज्यांना शाळेतून एक पत्र देऊन घरी पाठवले होते, ज्यामध्ये शाळेने त्याच्या आईला लिहिले होते की तुमचा मुलगा मंदबुद्धी आहे आणि तुम्ही त्याला घरीच शिकवा. पण थॉमसने पत्रात काय लिहिले हे विचारल्यावर त्याच्या आईने शब्दांना बदलून अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीने सांगितले की त्या म्हणाल्या की त्यात असं लिहिलं आहे की तुमचा मुलगा खूप लायक आहे आणि आमच्या शाळेचे शिक्षक इतके पात्र नाहीत की ते तुमच्या मुलाला शिक्षण शिकवू शकतील. म्हणूनच तुम्ही तुमच्या मुलाला घरीच शिक्षण द्या. आणि शब्दांमधील या फेरबदलांमुळे 9 वर्षाच्या थॉमसचे मनोधैर्य खचू दिले नाही आणि आपल्या आईच्या शब्दांवर विश्वास ठेवून थॉमस अल्वा एडिसन पुढे जगातील एक महान शास्त्रज्ञ बनले. शब्दांची ताकद विचार, वेळ, समस्या आणि सरकार बदलते. आता मी तुम्हाला सांगते की तुम्ही तुमच्या जीवनाची दिशा आणि स्थिती कशी बदलू शकता आणि सकारात्मक शब्द वापरून तुम्ही तुमची स्वप्ने कशी पूर्ण करू शकता. मित्र हो, तसं तर तुम्ही या तंत्राचा सराव दिवसाच्या कोणत्याही वेळी करू शकता, परंतु ह्या शब्दशक्तीचा सकाळी सर्वात जास्त प्रभाव असतो, जेव्हा हृदय आणि मन दोन्ही कोणत्याही तणावाशिवाय पूर्णपणे आरामशीर असतात. हीच वेळ असते जेव्हा तुमचे मन काहीही नवीन स्वीकारण्यास पूर्णपणे तयार असते. या अभ्यासामध्ये तुम्हाला दररोज फक्त 5 मिनिटे द्यायची आहेत, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्वप्नांना एका खास पद्धतीने शब्दांमध्ये समाविष्ट करून ते तुमच्या अवचेतन मनात टाकायचे आहे. कारण अवचेतन मन इतके शक्तिशाली आहे की जगभरातील डॉक्टर आणि शास्त्रज्ञ त्यांच्या अनेक प्रयोगांमध्ये त्याची शक्ती वापरत आहेत. मित्र हो, करायचं हे आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही हवं आहे, जे काही निर्माण करायचे आहे, जो काही आनंद तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळवायचा आहे, जे पण सुख तुम्हाला हवं आहे, तुमच्या सर्व इच्छा एका कागदावर लिहून घ्या आणि त्यांना रेकॉर्ड करा. आणि रोज सकाळी फक्त 5 मिनिटे पूर्ण खात्री आणि विश्वास ठेवून स्वतःच्या श्वासावर लक्ष देऊन डोळे बंद करून स्वतःच्या त्या इच्छांना रिपीट करा, त्याची पुनरावृत्ती करा. अफर्मेशन म्हणजे एखादी गोष्ट अशा प्रकारे बोलणे जसे की ती खरी आहे. म्हणून आपण जे काही पुनरावृत्ती करत आहोत त्यावर शंका घेऊ नका. अफर्मेशन्सच्या ओळी तुम्ही अशा प्रकारे बोलू शकता, जसं की मी पूर्णपणे निरोगी आहे, मी ऊर्जा आणि आत्मविश्वासाने भरलेला आहे, मी जे काही अशक्य आहे ते शक्य करू शकलो आहे, मला मिळालेल्या आयुष्याबद्दल मी आभारी आहे, मी कोणत्याही अपयशाचे यशात रूपांतर करू शकतो, मी कधीही हार मानत नाही, माझ्या आत अनंत शक्यता आहेत,
मित्र हो, तुम्हाला तुमच्या स्वप्नांनुसार आणि तुमच्या इच्छेनुसार असे अफर्मेशन तयार करायचे आहे आणि ते रेकॉर्ड करायचे आहे आणि नंतर दररोज सकाळी संपूर्ण निष्ठेने कमीत कमी 21 दिवस या प्रतिज्ञांचा सराव नक्कीच करायचा आहे. आम्ही असे नाही म्हणत आहे की 21 दिवसात प्रत्येकासोबत प्रत्येक एक चमत्कार होईल आणि तुम्हाला ते सर्व मिळून जाईल, परंतु तुमच्यामधील अनेकांना स्वतःमध्ये एक नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वास नक्कीच जाणवेल. परंतु तुम्हाला हे काम पूर्ण तीव्रतेने निष्ठेने करावे लागेल आणि या प्रतिज्ञांवर शुद्ध विश्वास ठेवून त्याचे चित्रे, प्रतिमा माइंडमध्ये तयार करून त्यांना फील करून करावं लागेल. ती प्रत्येक गोष्ट जी तुम्ही बोलत आहात किंवा तुम्हाला हवी आहे तिला फील करून तुम्ही ती तशा प्रकारे बोला की जसं तुम्ही बोलत आहात, जे तुम्हाला हवं आहे तसेच तुम्ही आहात. आणि जर जमत असेल तर तुम्ही हे शब्द तुमच्या तोंडून बोलावेत, जेणेकरून हे शब्द अधिक शक्तिशाली होतील आणि लवकरच तुमच्या अवचेतन मनात प्रवेश करतील. कारण ह्या अभ्यासाचा मुख्य उद्देश तुमच्या अवचेतन मनात विश्वास निर्माण करणे हा आहे की तुम्ही जे बोलत आहात तसे तुम्ही आहात. सुरुवातीला काही दिवस तुमचे मन तुमच्याशी सहमत होणार नाही आणि तुम्हाला मूर्ख देखील म्हणेल, परंतु जर तुम्ही निसंशयपणे संपूर्ण निष्ठेने या शब्दांना फील करत ते शब्द पुन्हा पुन्हा रिपीट करत राहाल तर ह्या युद्धात हळूहळू तुमचे माइंड शस्त्रे खाली टाकेल आणि हळूहळू सुप्त मन देखील विश्वास ठेवू लागेल की तुम्ही खरोखरच ते आहात जे तुम्ही बोलत आहात. आणि तिथूनच तुमच्यात एक मोठा बदल सुरू होईल. कारण एकदा का अवचेतन मनाला हा विश्वास बसला की मग तुमचे अवचेतन मन अशी रसायने, असे केमिकल सोडायला सुरुवात करेल की तुमचे व्यक्तिमत्व तुमच्या अवचेतन मनाने जसा विश्वास ठेवला होता तसेच होईल. या अफर्मेशन्सद्वारे तुम्ही तुमच्या मनाचे प्रोग्रामिंग बदलण्याचा प्रयत्न करता. कारण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील कुटुंब, वातावरण आणि परिस्थिती वेगवेगळी असते आणि आपले माइंड हे ह्यामुळेच सकारात्मक किंवा नकारात्मक बनते आणि स्वतःबद्दल अशी धारणा तयार करते, स्वतःभोवती असे वर्तुळ तयार करते, ज्यामुळे ते आयुष्यात कधीही त्याच्या अंतिम शक्यता शोधत नाही आणि ते डबक्यातील बेडकासारखे जगत राहते. या अफर्मेशन्सद्वारे तुमचे अवचेतन मन तुम्ही बोलत असलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून तुमचे विचार बदलू लागते आणि याद्वारे तुम्ही तुमच्या अनंत शक्यतांचा शोध घेऊ शकता. आणि प्रयत्न करून पाहण्यात काय नुकसान आहे? तुम्ही हा सराव करून पाहण्यासाठी तुम्हाला दिवसातून फक्त 5 मिनिटे द्यायची आहेत. परंतु दररोज सकाळी या टेक्निकच्या एका डोसने जर तुम्हाला फायदा पोहोचवला तर शक्यता ह्या तुम्ही पाहिलेल्या स्वप्नांपेक्षाही बरेच काही जास्त असू शकतात. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ सापडला आहे, ही चांगली गोष्ट आहे. हा व्हिडिओ लोकांना न्याय देतो. कृपया हा व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा. संपूर्ण दिवसभर मोटिवेटेड राहण्यासाठी दररोज आपल्या चॅनलला भेट देत राहा. धन्यवाद.